पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथल्या गायत्री सुयोग सरनाईक हिचं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झालं, तर पुढील 10वी पर्यंतचं शिक्षण हे पन्हाळा इथं पूर्ण केलं। त्यानंतर वारणा महाविद्यालयात बीकॉम केलं। लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या गायत्रीचं पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न असल्यामुळं लग्नानंतर तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली। 2020 साली तिनं पहिल्यांदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची PSI पदासाठीची परीक्षा दिली, पण त्यावेळी 2 गुणांनी तिची संधी हुकली। दरम्यान गायत्रीचं पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तिच्या घरच्यांनी विशेषतः सासूबाईंनी पाठबळ दिल्यामुळं पुन्हा तिनं जिद्दीनं अभ्यास सुरू केला आणि 2022 साली PSI पदाची परीक्षा दिली। यात तिला यश आलं। 4 दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला। यामध्ये गायत्रीनं पोलीस उपनिरीक्षक पदावर झेप घेतली आहे। ज्या सासूबाईंच्या पाठबळावर गायत्री PSI पदाची परीक्षा पास झाली, त्या सासूबाईंचं ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झाल्यामुळं गेल्या 4 महिन्यांपासून त्या खासगी दवाखान्यात आहेत। एकीकडे PSI झाल्याचा आनंद, तर दुसरीकडे दवाखान्यात असलेल्या सासूबाईंची काळजी, अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या गायत्रीला सांसारिक जीवनात न अडकता तिच्या ध्येयाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पती, सासू, सासरे, दीर, आई, वडील अशा सर्व परिवारानं मोलाची साथ दिल्याचं गायत्री सांगते। सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या विश्वासाला पात्र राहून हे यश संपादन केल्याचं गायत्रीनं सांगितलं। स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला देताना परीक्षेसंदर्भात कोणताही चुकीचा न्यूनगंड न बाळगता अशा परीक्षांना मोठ्या धैर्यानं सामोरं गेल्यास यश निश्चित मिळतं, असं गायत्रीनं एस न्यूजशी बोलताना सांगितलं। माझं स्वप्न राहिलेलं आहे PSI बनायचं। 2020 साली मी याचा अभ्यास म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अभ्यास करायला सुरुवात केली। 2020 मध्ये माझी पोस्ट 2 मार्कांनी राहिली। त्याच्यानंतर मी न हालता माझ्या घरातल्यांच्या सपोर्ट, विशेषतः माझ्या सासूबाईंचा असेल, माझ्या मुलग्याचा असेल, माझा मुलगा सध्या 7 वर्षांचा आहे आणि त्याचे तर विशेष आभार की त्याने मला इतकं सपोर्ट केलं। आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या प्रयत्नामध्ये 2022च्या पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेमध्ये म्हणजे आता त्याचा रिझल्ट लागला, त्याच्यामध्ये मी पास झाले। आणि माझं इतकंच म्हणणं आहे की MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी की तुम्ही जे प्रामाणिकपणे कष्ट किंवा जो अभ्यास करता त्यामध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल। थोडा उशीर होईल पण तुम्हाला यश हे नक्की मिळेल आणि आपला अभ्यास प्रामाणिकपणे करत राहा। मी तर घरची जबाबदारी सर्व सांभाळत इथपर्यंत आले, तर तुमच्यासाठी ही गोष्ट सहज शक्य आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टीसाठी शुभेच्छा। धन्यवाद। गायत्री ही बहिरेवाडी गावची माजी ग्रामपंचायत सदस्य आहे। त्याचबरोबर तिनं पन्हाळा पंचायत समितीच्या सदस्य पदाची निवडणूकही लढवली होती। राजकारणाबरोबरच शिक्षणाची आवड जोपासत महिला पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत गायत्रीनं झेप घेतली आहे। तिला राजेंद्र कवाळे, तानाजी शिंदे, सतीश पाटील या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं। या यशाबद्दल तिच्यावर बहिरेवाडी आणि परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय।